हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी. तर सकाळी हे माझं सेल्फ ऑब्झर्वेशन चाललं होतं. त्याच्यानंतर मला माल आणायचा होता, त्याची लिस्ट काढून घेतली आणि मग काय मम्मीकडे पैसे मागायला सुरुवात केली. आता वय 22 वर्षे, पण माझा बालिशपणा न संपणार आहे. आणि मम्मीकडे पैसे घेतले आणि प्लस माझ्याकडून ते हरवले पण. मग मम्मीला थोडीशी लाडीगुडी लावून मी पोहोचले मटेरियल आणायला. आता इथं तुम्हाला सांगू का, ही लोक माझ्यासोबत इतकी फॅमिलियर झालेत, इतकी जास्त फॅमिलियर झालेत, काही बोलायचं काम नाही. आणि इथल्या ज्या काकी आहेत ना, त्या आता जवळजवळ माझ्या फ्रेंड झाल्यात. आणि आमच्या दोघींचं माइंडसेट जे आहे ते एकाच ह्यानं काम करतं. सो इथं गेलं की मी काही लवकर उठायचं नाव घेत नाही. त्यामुळं आमचा दिवसभर म्हणजे मी महिन्याने जाते. सो महिन्यात काय झालं, कसं झालं, मी किती वेट लूज केलं, त्यांनी किती वेट लूज केलं, अशा एक ना अनेक गप्पा आम्ही मारत असतो. आणि त्यामुळे माझा पूर्ण दिवस त्यांच्याजवळ जातो गप्पा मारण्यात त्या दिवशी. मग काय सगळं मटेरियल घेतलं व्यवस्थित पॅक करून. आणि खरं सांगू का, मटेरियल जे आज एवढं हेवी झालं होतं, म्हणजे जवळजवळ माझ्याजवळ 35 ते 40 kg वेट होतं. कारण मी प्रीमिक्स जे आहे ते बल्कमध्ये घेते, त्यामुळे खूप वेट जास्त असतं माझ्याकडे. आणि मला हे अजिबात नाही वाटत की रोज उठून माझ्या घरच्यांनी माझ्यासोबत केकचं सामान आणायला आलं पाहिजे किंवा माझा भाव आला पाहिजे, माझे पप्पा आले पाहिजेत. नाही, तर हा माझा बिझनेस आहे आणि ह्याच्यासाठी सगळ्यात जास्तीत जास्त कष्ट मीच घेणार. पण माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे, ते मला खूप सपोर्ट करतात. मला विचारलं होतं असं 1-2 जणांनी की तू घरच्यांना घेऊन का जात नाही, घरच्यांना आवडत नाही का तुझ्या? तर असं काही नाही आहे. उलट ही गोष्ट आहे की मलाच आवडत नाही. माझ्या घरच्यांनी माझ्या प्रत्येक कामात लुडबुड केलेली. मी त्यांना स्वतःच इंटरफेअर करून देत नाही, ते मदत करत असतात मला. आणि मी जरी कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडकले तरी आधी असं असतं की ते तुझ्या परीने सोडवायचा प्रयत्न कर. आणि तुला मदत लागली तर माझे घरचे पप्पा, भाऊ, मम्मी, आजी सगळेच तिथं माझ्यासाठी उभे असतात. सो थँक्यू फॅमिली, थँक्यू. श्री स्वामी समर्थ.